दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे, की पंढरपूर तालुक्यातील वाखरी या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. ऊस दर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला यंदाच्या हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिली उचल ₹3500 द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. आणि याकरता म्हणून वाखरी पालखी तळावर गेल्या 2-3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, बेमुदत उपोषण सुरू आहे. समाधान फाटे शेतकरी नेते यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि आज त्यांनी गुरुवारी सकाळी पंढरपूर पुणे पालखी मार्ग जो आहे, पंढरपूर आळंदी पालखी मार्ग या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. याला चांगला प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांचा. अनेक तास हे आंदोलन सुरू होतं आणि यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ₹3500 पहिली उसाला उचल पाहिजे, अशी आग्रही मागणी केलेली आहे आणि याकरता म्हणून ते टोकाचा संघर्ष त्यांनी सुरू केलेला आहे. याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा शासनाने कोरा करावा, म्हणजे कर्जमाफी करावी. साखर कारखान्यांच्या 2 कारखान्यांमध्ये जे अंतराची अट आहे ती रद्द करावी. साखरेला हमीभाव मिळावा, ₹45 साखरेला हमीभाव मिळाला प्रति किलो. त्याचबरोबर गाईच्या दुधाला ₹50 आणि म्हशीच्या दुधाला ₹100 लिटरला दर मिळावा, अशा मागण्यांकरता हे आमरण उपोषण इथं समाधान फाटे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलंय. आणि आज जो रास्ता रोको आंदोलन हे पालखी मार्गावर करण्यात आलं, ते जवळपास 2 ते 3 तास आंदोलन सुरू होतं. आणि यावेळी बोलताना नेत्यांनी आग्रही मागणी केली, की कोणत्याही परिस्थितीमध्ये या हंगामामध्ये शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ₹3500 ऊसाला पहिली उचल ही मिळाली पाहिजे ऊस दराची. या आंदोलनामध्ये विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे सुद्धा सहभागी झाले होते. आणि यावेळी त्यांनी सुद्धा मागील वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक होती आणि त्यावेळी मात्र काही साखर कारखानदारांनी ऊस दराची स्पर्धा सुरू केली होती, कारण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखानदार ऊस दराबाबत काही बोलत नाहीत. यावर खंत व्यक्त केली आणि त्यांच्यावर टीका सुद्धा केली. याचबरोबर विठ्ठल कारखान्याचे संचालक असणारे आणि शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील, दीपक भोसले यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. हा रास्ता रोको आंदोलन बराच वेळ चाललं होतं, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.